क्या ले सकते हैं? मोबाइल। ये बघा, देखो पता है 4 बजे बंद होता है, बोला ना नीचे गाड़ी नहीं। ओके, म्यूजियम हम देख सकते हैं फिर 4 बजे। अरे वाह, काय वातावरण झालं भाई, मस्त हमारे भगा रहे हैं वो लोग, जाओ यहाँ से। हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। आजचा ब्लॉग जाणार आहे आपले छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ, तर किल्ले पुरंदर इथे मी जातो आहे। आपली इंटरसेप्टर रेडी आहे इकडे, हे बघून घ्या। हा माझा मित्र आहे। हम जा रहे हैं। किधर जा रहे हैं? हम इसका बहुत कल से सोच रहे थे जाने का, बट आज तो हम जाके ही माने। आज जाएंगे भाई। आम्ही आज जातोय पुरंदर किल्ल्यावर। तर पुरंदर किल्ल्यावर जाताना तुम्हाला दिवेघाट लागेल, पुण्याहून जर जात असाल तर आता दिवेघाटात आम्ही थांबलेलो आहे। तर तिथे बघा, तुम्हाला मस्त सुंदर असं दृश्य बघायला भेटेल। हे बघा, दृश्य बघायला भेटेल। इथे आम्ही गाडी पार्किंग केली मित्रांनो। हे बघा, इकडे इथेच लावावं लागतं। इथे मिलिटरी सेंटर आहे, आर्मी ट्रेनिंग सेंटर। मित्रांनो, इथे आम्ही आज थोडं 2-2:30 वाजले, तर इथे आता पोचलो आहे। तर माझा मित्र तिकडे ID हे करतो आहे, अनुज आहे। ते अनुज आहे माझ्यासोबत आलेला आज। तर तो तिथे ID लागतो, तिथे हे करावं लागतं, एंट्री करावं लागते, बॅग वगैरे चेक होते। इथे थोडं सिक्युरिटीचे, आर्मी कॅम्प असल्यामुळे सिक्युरिटीचं थोडं एक्स्ट्रा हे घेतलं आहे, प्रिकॉशन्स। इथे हे तलाव केलं आहे मस्त, कशाचं आहे काय माहिती। खूप वरती रॉक क्लाइंबिंग करून काहीतरी आहे, भरोसा नहीं। क्या ले सकते हैं? मोबाइल। हे बघा, मोबाईल ठीक से पकडणं बोल रहा आहे। मी आता आलो आहे, जवळपास 2:30 वाजले आणि इथे पोचलो आहे। लेट झालो, बघूया आता ते बंद राहतं का नाही, वरती ट्रेकिंग करू देता का नाही, मला नाही वाटत करू देतील। अनुज, ते को मराठी समजता है क्या? समझता है, हाँ समझता है, थोड़ा थोड़ा समझता है, बट बोलना नहीं आता उसको। हे बघा मित्रांनो, मस्त आहे, जुनं बांधकाम कसं राहतं बघून घ्या। इकडे फेन्सिंग केली आहे साईडला। मित्रांनो, हा किल्ला जवळपास पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। साधारणतः 1.5 तास लागतो ट्रॅफिक असल्यामुळे। तर हाँ, कितना टाइम लगेगा हमें? 2 तास। 2 तास, 2 घंटे हमको लग गए। ट्रैफिक थोड़ी जास्त होती, मैं हिंदी में स्टार्ट हो गया। ट्रॅफिक थोडी जास्त होती, तर 2 तास लागून गेले। पण येताना निसर्ग खूप सुंदर आहे, तुम्ही बघितलं असेल। खूपच छान व्ह्यूज बघायला भेटतील तुम्हाला इथे। आणि येताना ID कार्ड असू द्या, म्हणजे मोबाईलमध्ये पण चालतो, ऑनलाईन ID कार्ड पण चालतं ना? चलेगा। ऑनलाईन ID कार्ड लागतं इथे सिक्युरिटी एंट्री करावं लागते, बॅग्स वगैरे चेक होता, तुम्ही बघितलं असेल। हे बघा, वीर मोरारबाजी देशपांडे यांचं स्मारक केलं इथं। इथं जुनं बांधकाम आहे पूर्ण, मस्त वातावरण खूप छान आहे इथलं, असं वाटतं की कुठे आलो आहे। आणि इथे क्लीननेस बघून घ्या, आर्मी कॅम्प असल्यामुळे म्हणजे पूर्ण क्लीन दिसेल तुम्हाला, कचरा वगैरे कुठेच दिसणार नाही। तुला दिसतोय का रे कुठे कचरा? ते कधी कराय किधर पे? दगडाचं बांधकाम केलं आहे। अरे पहिले बांधकाम काय भारी होते रे, हे बघ ना।
किल्ले पुरंदर. हे बघा, इकडून वरती किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे हा. मोबाईल इकडे जमा करावा लागतो, तर त्यासाठी आपण काय वरती जाऊ शकत नाही आणि मला जाऊ पण देत नाही इथे. आज लेट झालो आम्ही, तर नंतर कधी येऊया. आता क्लोज केलं आहे त्यांनी एंट्री. छत्रपती संभाजी महाराज उद्यान. इकडे एक म्युझियम आहे. म्युझियममध्ये जाऊन बघू काय काय आहे. म्यूजियम बंद करतील 4 बजे बंद होता है. देखो पता है 4 बजे बंद होता है. बोला ना नीचे गार्ड ने. ओके, म्यूजियम हम देख सकते हैं फिर. इथे फोटोज ठेवले आणि त्याखाली माहिती दिली. इथं पूर्ण कार्यकाळात जिथे जिथे जे जे किल्ले होते, ते युद्ध झाले होते त्याबद्दल माहिती दिली आहे. गडांबद्दल माहिती दिली इथं. लोहगड किल्ला ते दिले इथं. हे नवंबर खिंडीच्या लढाईत वापरले गेलेले भाले ठेवले तिथं. या वितनगडला संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर यांची भेट झाली होती. पुरंदर या इथे आलो आहे आपण. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता या किल्ल्यावर. खूप जास्त जोराची भूक लागली. चला इथे काय भेटतं आपण बघूया. आता इथे काय खायला भेटतं ते खाऊया. तिको भूक लगी है क्या? बहुत जोर से लगी है. एंट्रीलाच म्युझियमच्या एंट्रीच्या इथेच एक तलाव आहे, पद्मावती तलाव म्हणून. त्याला दाखवतो आता तुम्हाला. मोती टँक बघा, पूर्ण क्लीन आहे. एकही कचरा दिसत नाही इकडे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो आता. मस्त बघा कसा व्ह्यू येईल आता. तिथून तुम्हाला एकदम छान असा व्ह्यू दाखवेल. मस्त है रे एकदम. कैसा लगा व्यू? फोटो निकालेगा? फोटो निकालेंगे अभी. आता थोडं खाऊन घेऊया आपण. शॉप आहे तिथे आपण थोडं खाऊया. आम्ही मस्त 2 वडापाव घातले. वडापाव खूपच छान होता. त्यासाठी आम्ही अजून एक वडापाव ऑर्डर केला आहे. त्यासाठी आता वेट करतो आहे. आत्ता जस्ट आम्ही पाववडे खाल्ले. भूक लागली होती खूप, पण तेवढ्यात बाहेर येऊन इतकं छान असं दृश्य बघायला भेटेल तुम्हाला. पूर्ण सगळीकडे धुकं गेलेलं आहे. हे बघा तुम्हाला आता दाखवतो मी. हे बघा, हे बघा कसं झालं आहे. पूर्ण धुकं होऊन गेलेलं आहे. आता 4 वाजले. 4 वाजता हे वाजता पूर्ण क्लोज केलं जातं. हे बघा आता तुम्हाला काहीच दिसणार नाही. माझ्या मागे बघून घ्या. हे बघा दिसतंय का काहीच दिसत नसेल. पूर्ण धुकं झालं. मस्त वातावरण झालं. असं वाटतं की इथेच थांबा. पण आता सगळं क्लोज करता येते. 4 वाजता पूर्ण क्लोज करता येते सर्वांना. ते आपलं आर्मी कॅम्पसनं सर्वांना आता 50 वाजून बाहेर काढतो. हे बघा काहीच दिसणार नाही 4 वाजे. अरे वाह काय वातावरण झालं आहे भाई. कैसा हुआ है हमारे सब्सक्राइबर? मस्त हमारे भगा रहे हैं वो लोग. जाओ यहाँ से. भाई मजा. पाऊस पण सुरू झाला आहे थोडासा. असं वाटतंय की इथेच थांबा. आता पाऊस सुरू झाला आहे. जरा हळूहळू पाऊस सुरू होत आहे. इधर रहना है कि इधर रहने नहीं देंगे अपने. इधर रहने नहीं देंगे. पहली बार.
अरे भाई इथेच राहावंसं वाटतं असं आता जसं जसा वेळ होतोय तर इथेच राहावंसं वाटतं असं म्हणजे हे बघा इकडे जर तुम्हाला बघेल दिसायला पाहिजे इकडे जर तुम्ही बघशाल ना दुःख मजा येते आणि हवा इतकी थंडगार चालू आहे ना तर इकडे किल्ला आहे एक बेस्ट पर्सन भेटला त्यांनी मला विचारलं की काय ब्लॉगिंग चॅनलचं नाव काय मला विचारत होता तो त्यांनी सांगितलं की जस्ट स्टार्ट केलं आहे पण हे सत्या नाव आहे मला विचारत नई नई दुकान हमने खोली है साले किधर अरे अरे अजून एक मस्त दाखवतो जेव्हा मी आलो होतो तेव्हा मला इकडे आता आपण जवळपास 700-800 मीटर उंचीवर आलो आणि इथे खाली सगळं काही दिसत होतं पण आता याच्यामुळे काहीच दिसत नाही आहे बघा मग काही दिसतंय का हे इकडे आपण हे बघा इकडे काहीच दिसत नाही डायरेक्टली देखो क्या दिख रहा था कुछ दिख रहा था क्या दिख रहा था वो आपको पुराने वीडियो में दिख जाएगा आगे वीडियो में क्या क्या दिख रहा था पर अभी यहाँ पे आपको कुछ भी दिखाई नहीं दे रहा है काय करायचं आता आता किती वाजले ते सांग ना 4:30 त्याला मराठी बोलता येत नाही तरी सुद्धा तो आपल्या ब्लॉगमध्ये मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय ते बघून मला खूपच छान वाटलं आलो होतो तेव्हा इतकं काही नव्हतं बट आता असं वाटतं की इकडेच थांबावं कैसा है नजारा इधर तलाव आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्टार्टमध्ये बघू शकता इकडे पूर्ण तलाव दिसत होता बट मी व्हिडिओमध्ये घेतला असेल तुम्हाला दिसून जाईल तर आता बघा काहीच दिसत नाही मस्त वातावरण नक्कीच इकडे भेट द्या पुरंदर किल्ल्यावर थोडं लवकर या कारण की आम्ही वरती नाही जाऊ शकलो 2 वाजेच्या आधी जर आले ना तर ते आतमध्ये सोडता वरती जाण्यासाठी मी नाही जाऊ शकलो हे बघा हे बघा इथे जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा आपल्याला एक तिकीट दिलं जातं ते नक्कीच सांभाळून ठेवा लास्टला ते रिटर्न करावं लागतं ते ट्रॅक ठेवता की किती जण आत गेले आणि किती जण परत आले त्याचा ट्रॅक तुम्ही ते ठेवता तर नक्कीच ते तिकीट पण सांभाळून ठेवा हे आपली इंटरसेप्टर लावली इकडे तर आजचा ब्लॉग हा इथेच संपवू आपण तर खूपच छान असं दृश्य बघायला भेटले इतिहासातलं एक महत्त्वाचं ठिकाण होतं पुरंदर किल्ला तर नक्कीच भेट द्या या किल्ल्याला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपला लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल बाय बाय कर बाय